मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी यांची दबंग कारवाई। मिरजमधील पठाण, कलगुडगी, ढेरे यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई। 15 आरोपींवर मोक्याची मंजुरी। पाहूया सविस्तर बातमीपत्र। मिरज शहरात गेल्या अनेक वर्षांपासून दहशत माजवणाऱ्या संघटित गुन्हेगारी टोळीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत मोका लागू केला आहे। मिरज शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 387/2025 अंतर्गत दाखल गुन्ह्यातील 15 आरोपींवर मोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे। सदर गुन्ह्याचा तपास प्रनिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज हे करीत होते। तपासात प्रथमेश सुरेश ढेरे, वय वर्ष 25, राहणार मिरज, हा टोळी प्रमुख असून त्याच्यासह 14 जण हे गुन्ह्यातील आरोपी आहेत। टोळी प्रमुख प्रथमेश सुरेश ढेरे, ढेरेगल्ली मिरज व टोळी सदस्य तसेच विशाल बाजीराव शिरोळे, सरफराज बाळासो सय्यद, प्रतीक सचिन चव्हाण तसेच करण लक्ष्मण बुधनाळे, गणेश उर्फ निहाल तानाजी कलगुडगी, वडरगल्ली मिरज, सूरज चंदू कोरे, राहणार डेरेगल्ली ब्राह्मणपुरी मिरज, संग्राम राजेश यादव, राहणार शिवनेरी चौक केळकरबोळ ब्राह्मणपुरी मिरज तसेच सलीम गौस पठाण, राहणार गव्हर्नमेंट कॉलनी खतीबनगर मिरज, चेतन सुरेश कलगुडगी, वडरगल्ली मिरज, सोहेल उर्फ सुहेल जमीर तांबोळी, राहणार खनबाग सांगली आणि मोहम्मद सिराज उर्फ सोहेल अब्बास आगलावणे, राहणार पाटील हौद मिरज परागंदा, अक्षय सदाशिव कांबळे, राहणार खतीबनगर मिरज, अमन समीर मुल्ला, राहणार ब्राह्मणपुरी तसेच दीप अश्विन देवडा, राहणार शनिवारपेठ मिरज यांनी एक संघटित गुन्हेगारी टोळी निर्माण केली आहे। मिरज शहर परिसरात संघटित गुन्हेगारी टोळी निर्माण केल्याचे निष्पन्न झाले आहे। ही टोळी सन 2017 पासून 2025 पर्यंत सातत्याने गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। या टोळीने स्वतःचे वर्चस्व टिकवण्यासाठी, आर्थिक फायद्यासाठी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणीसाठी अपहरण, गंभीर दुखापत, विनयभंग, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, विनापरवाना अग्निशस्त्र वापरणे तसेच नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे अशा स्वरूपाचे अनेक गंभीर गुन्हे केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे। टोळीतील आरोपी कोणताही कायदेशीर व्यवसाय न करता गुन्हेगारी मार्गाने उपजीविका करत असल्याचेही स्पष्ट झाले आहे। पोलीस अधीक्षकांनी प्रस्तावाचे बारकाईने अवलोकन करून मोका कायद्याच्या अंतर्गत ही कारवाई करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडे पाठवला होता आणि तो मंजूर करण्यात आलाय। सदर गुन्ह्याचा पुढील तपास विपुल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विटा उपविभागीय यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे। ही संपूर्ण कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रनिल गिल्डा, पोलीस निरीक्षक संजीव झाडे तसेच मिरज शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे। पोलिसांनी यापुढे अशा संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचाही यावेळी इशारा दिला आहे।